लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सोयाबीन मालाचे भाव कोसळल्याने शेतकरी व व्यापारी आर्थिक संकटात। केंद्र शासनाच्या आडमुठी धोरणामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही नुकसान। शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमध्ये मागील वर्षाच्या दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस कमालीची घसरण होत असल्यामुळे मागील हंगामात व त्यानंतरच्या दिवसात नोंदणीकृत कमिशन एजंट आडत व्यापाऱ्यांनी सीझनमध्ये प्रति क्विंटल 5,150 ते 5,200 रुपयात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या सोयाबीनचे दर गेल्या काही महिन्यांपासून व सध्या प्रति क्विंटल 4,100 रुपयांवर येऊन ठेपले आहेत। परिणामी शेकडो क्विंटलमध्ये खरेदी करून स्टॉक केलेले आडत व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असल्याची ओरड येथील आडत दुकानदारातून केली जात आहे। त्याचे क्विंटल मागे 900 ते 1,000 रुपये आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे। त्यामुळे सदर आडत व्यापाऱ्यांचे लाखो रुपये आर्थिक नुकसान झाले असल्याने वाढीव दराअभावी खरेदी केलेले हजारो क्विंटल सोयाबीन गोदामात धूळ खात पडून आहे। यामुळे आडत दुकानदारांवर खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याचे पाहावयास मिळत आहे। कधीतरी बीट निघून अतिशय कमी प्रमाणात खरेदी विक्री होत आहे। परिणामी आडत्यांना व्यवहाराविना हात चोळत बसण्याची वेळ आली आहे। त्याचबरोबर सोयाबीनच्या भावात वाढ होत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने साठवून ठेवलेले सोयाबीन देखील तसेच घरात अथवा भाड्याच्या वेअरहाऊसमध्ये पडून आहे। शेतकरी देखील दर नसल्यामुळे सोयाबीन विक्रीस काढण्यास झाल्याने आडतीवर व मार्केटमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे। केंद्र व राज्य शासनाच्या कृषी खात्याने सोयाबीन व इतर शेतीमालाच्या कच्च्या मालाचे दर वाढावे यासाठी कोणतीच उपाययोजना अथवा नियोजन केले नसल्यामुळे सोयाबीन, तूर, हळद उत्पादक शेतकरी आणि खरेदीदार अडते देखील हतबल झाले आहेत। सध्या तर सोयाबीन 4,894 या हमी दरापेक्षाही कमीच म्हणजे 4,100 रुपयासच विकत आहे। याकडे केंद्राचे कृषी खाते लक्ष देण्यास तयार नाही। असे असताना खरेदीदार, आडत दुकानदार व्यापार व्यवहारात सातत्य ठेवण्यासाठी लाखो रुपयांचे सीसी लोन काढून खरेदी विक्रीचे व्यवहार बंद पडल्याने बँकेचे व्याज आणि त्याचबरोबर विविध कर भरून परेशान आहेत। त्यांच्या समस्यांकडे कृषी पणन मंडळ व केंद्र शासन लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे सद्यस्थितीत आडत व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे। जे आपल्या केंद्र सरकार नरेंद्र मोदीची जी सरकार आहे भाजपची, त्या भाजपच्या सरकारने काय केलेले आहे की आपल्या शेतकरी बांधवाला गतवर्षी जे दिवाळी 5150 ते 5200 रुपये भाव होता आणि कालांतराने त्याने त्यानंतर मार्चच्या नंतर काही इम्पोर्ट ड्युटी करून आयात करून काही सोयाबीन किंवा तेल मागितलं। त्याच्यानंतर यावर्षी बी आता जून महिन्यामध्ये जुलै महिन्याच्या एंडिंगला सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचं केंद्र सरकारमध्ये स्थापन झाल्यानंतर 15 लाख मॅट्रिक टन आयात सोयाबीन केलेलं आहे। त्यामुळे कोणत्याही महाराष्ट्रातच नाही, ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणाही प्लॅन्टवाल्याला हे भाव घेण्यास पडतल नाही। त्याच्यामुळं प्लॅन्टचे भाव घसरून 4300 ते 4400 रुपये ऑल ओव्हर इंडिया प्लॅन्टचे भाव झालेले आहे। त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रातच नाही, ऑल ओव्हर इंडियामध्ये मंडीमध्ये सोयाबीन 4,000 ते 4,050 वरीत 41 रुपये विकत आहे। त्यामुळे शेतकऱ्याची बऱ्याच प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होत आहे। ज्या शेतकऱ्याला 5100, 5200, 5250 रुपये भाव भेटला होता त्यांना आज 4,000 रुपयाच्या तोंडी जावं लागत आहे। पुढे दसरा, दिवाळी, पोळा असे सण आलेले आहेत। या सणामध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये आज बी 25% सोयाबीन आहे आणि शेतकऱ्याला आर्थिक नुकसानाचा तोंडा दिल्यामुळे मार्केटमध्ये या नुकसानीचा शेतकऱ्याला तर बऱ्याच प्रमाणात फटका बसला आहे। थोडीफार शेतकऱ्याला काही सवलत देऊन तोंड पुसणं करण्यापेक्षा हे जे भाव आहेत, हमी भाव आहे जे 4,974 रुपये हमी भाव आहे, या हमी भावाप्रमाणे सरकारने असे आदेश पारित करावे की व्यापाऱ्याने सुद्धा किंवा प्लॅन्टवाल्याने सुद्धा हमी भावाच्या कमी जर घेतला तर प्लॅन्टवाल्यावर पहिले कारवाई करण्यात यावी। जर प्लॅन्टवाल्याने भाव जर घेतला तरच शेतकऱ्याचा भाव बाजार मंडीमध्ये घेतला जाईल। या कारणास्तव आमची अशी मागणी व्यापारी असोसिएशनतर्फे, पूर्णा तालुका व्यापारी असोसिएशनतर्फे व मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे अशी मागणी आहे व शेतकरी बांधवातर्फे की व्यापाऱ्यांना जी आर्थिक नुकसान आहे किंवा शेतकऱ्याची आर्थिक नुकसान आहे, कुठंतरी सरकारने याच्यावर सवलत किंवा कुठला तरी मार्ग काढून कुठला तरी या कम्युनिटीची बैठक ठेवून शेतकऱ्याला भाव जास्तीत जास्त सोयाबीनला भाव, कारण की भारतामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र याच्यामध्ये 80% हा क्रॉप सोयाबीनचा येतो आणि सोयाबीनवर महाराष्ट्राचा शेतकरी 40% अवलंबित आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्याला कमीत कमी 5,000 तरी सोयाबीनचा भाव व्हावा अशी मागणी व्यापाऱ्याकडून करतो। व व्यापाऱ्याला जी आर्थिक नुकसान झाली, व्यापारी 11 प्रकारचे टॅक्स भरतात, GST भरतात, सर्व्हिस टॅक्स भरतात, पॅन टॅक्स
भरतात, मार्केट फीस भरतात, मार्केटचा किराया भरतो, पण व्यापाऱ्याला कोणा CC अकाउंटमध्ये कुठल्यामध्ये व्याजदरात सवलत नाही. तरी सरकारने 1-2 वर्षाकरता तरी व्यापाऱ्याला कुठंतरी सवलत द्यावी, ही सुद्धा मागणी आहे आणि शेतकऱ्याला भाव द्यावा हीच माझी विनंती. आज या पूर्ण मार्केटमध्ये सोयाबीनमध्ये 4,000 रुपये भाव आहे आणि बाहेरून गव्हर्नमेंटनं आयात केल्यामुळं शेतकऱ्याला तर कमीत कमी भाव भेटायचा आहे, पण व्यापाऱ्यांना पण त्याच्यामध्ये आर्थिक मंदीचा सामना करावा लागतंय. तरी या सर्व शेतकरी बांधवांना एवढं नुकसान भरपाई सर्व या सरकारने नुकसान भरपाई व्यापारी व शेतकरी या दोघांना बी द्यायला पाहिजे. नसता बाहेरून आयात करता कामा नाही. सगळं आपल्या महाराष्ट्रातल्या सोयाबीनला सगळ्या शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव चांगला द्यावा, पण बाहेरून आयातीवर बंदी घालावी. बहिष्कार आहे. सर्व व्यापाऱ्यांना आणि शेतकरी मंडळ यांच्या सर्वांच्या वतीनं मी हे 2 शब्द बोलतो. आज 30 ते 35% माल शिल्लक आहे आणि येणारा क्रॉप बी चांगल्या प्रकारे आहे. तर या नवीन येणाऱ्या क्रॉपच्या अगोदर शासनानं जे ठरवून दिलेले दर आहेत ते दर सगळ्यासाठी बांधलेले असायला पाहिजे. प्लॅन्टला सुद्धा बांधलेले असायला पाहिजे. प्लॅन्टला बांधलेले असले तर आपले इथं खरेदीदार त्या हिशोबानं माल घेतील आणि शेतकरी बी इथं बाजारामध्ये माल आणतील. नाही तर आवाच्या सवा बाहेर कुठं बी शेतकरी माल विकायलेत, बाहेरचे लोक काही बी भावानं माल घ्यायलेत. तर हे असं होता कामा नये. शासनानं ह्या ठरलेल्या दराप्रमाणे सगळ्याला एक नियमाची बांधिलकी तयार करून सगळ्याला ते दर दिलेले आहेत. शासनाचे जे दर आहेत ते त्या हिशोबानंच खरेदी झाला पाहिजे माल. कुठेही हो, बाहेर मार्केटच्या बाहेर हो, बाजार समितीत हो किंवा प्लॅन्टला हो, त्या हिशोबानं जर ही खरेदी झाली तर व्यापारी बी कुठं नुकसान देणार नाही आणि व्यापाऱ्याला नुकसान नाही झाली म्हणजे शेतकऱ्याला होणार नाही. व्यापाऱ्याला झाली तर व्यापारी कुठंतरी पळवाट काढतोय आणि ते शेतकऱ्याच्या माथ्यावर मारतोय. असं होऊ नये अशी एक विनंती शासनाला या तुमच्या माध्यमातून मी करतो. आम्हाला भाव द्यायचं. सोयाबीनला आम्हाला लय खर्च झाली आहे. फवारा, खत, बाया, रोजदारणी. आमच्या घरात सोयाबीन आहे. काय करावं आम्ही? लेकर बाळाचं गोवा का आम्ही ते खर्च भरा, पाणी पडेना. आमची सोयाबीन करपली आहे. आम्हाला भाव द्या, काही भाव वाढून द्या आम्हाला. सोयाबीनला किती भाव पाहिजे? आम्हाला 60,000 भाव पाहिजे. आता किती आहे सोयाबीनला भाव? आता 4 आहे. गेल्या वर्षी किती होता? 4च होता. गेल्यावर 5.5 होता. गेल्या वर्षी सोयाबीनला भाव किती होता? 5.5. आता किती आहे सोयाबीनला भाव? आता 4 आहे. आता सोयाबीन आहे का सध्या तुमच्याकडे? आहे. आम्ही काय करा? लेकर बाळा कावरचं भाव नसल्यामुळे भाव म्हणून आम्हाला लेकर बाळ आमचे उपाशी आहे. तर कष्ट करू करू खाले तर आम्हाला भाव द्या. खत बी घातलं आम्ही, फवारणी, निंदणी, तन्नाशी फवारा, आळेचा फवारा, बाया निंदणे, खत बी कोठू का ना आम्ही? काय तुम्ही भाव द्या ना, काही नाही. मग आता काय मागणी आहे तुमची सरकारकडे? आम्हाला 6,000 भाव द्या. 6,000 आमदार. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर.